हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। खासदार ओमराजे निंबाळकरांचे बॅनर अज्ञातांनी फाडले, संबंधितांवर कारवाई करा अन्यथा गाव बंद करू। ग्रामस्थांच्या इशाऱ्यामुळे आगाळ गावात तणाव। राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी नाही तर खासदारकीसाठी लढत होते। सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टीवर घणाघात। भर रस्त्यात माथेफिरू प्रियकराने केली तरुणीची हत्या। रस्त्यात जाणारी जनता मुखदर्शक बनून पाहत राहिली। वसईत माणुसकीला काळीमा फासणारी घटना। गायिका अलका याग्निक यांना ऐकू येणं झालं बंद। लाऊडस्पीकर आणि मोठ्या आवाजात हेडफोन ऐकणाऱ्यांनी अलकांनी दिला सावधगिरीचा इशारा। अमित शहांच्या वक्तव्याच्या विरोधात इंडिया आघाडीची सेबीकडे तक्रार। शहांच्या स्टॉक मार्केट वक्तव्यावरनं इंडिया आघाडी आक्रमक। मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी विनोद तावडे मैदानात। अनिल परबांना पराभूत करण्यासाठी तावडेंकडनं मोर्चे बांधणी सुरू। कार्यकर्त्यांनी धुतले नाना पटोलेंचे पाय। अकोल्यातल्या वाडेगावात पालखीचं दर्शन घेतल्यानंतर कारमध्ये बसतानाची घटना। या कृतीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता। डोम नावाच्या सभागृहात डोमकावळे जमणार। शिंदेंनी स्वतःला आरशात पाहावं, संजय राऊतांचा टोला। एनडीएच्या लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। केंद्रीय मंत्रिमंडळ संसदीय समितीची राजनाथ सिंहांच्या निवासस्थानी होणार बैठक। पोलीस भरती विरोधात विद्यार्थ्यांचं पुण्यात आंदोलन। 2023च्या GR मध्ये 4 महिन्यांची मुदतवाढ वाढवून देण्याची मागणी। शिरूर तालुक्याच्या शिक्रापूर कासारी तळेगावात ढगफुटी सदृश्य पाऊस। पिकांचं नुकसान, जमीन खरडली। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी। संत मुक्ताईची पालखी पंढरपूरकडे करणार प्रस्थान। गिरीश महाजनांच्या हस्ते महाआरती। मुक्ताईनगरमध्ये वारकऱ्यांची मांदियाळी।